RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता पंकज कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना RTO ऑफिस समोर, अकोला। शहरातील नदीपात्रातील अवैध खोदकाम कुणाचे? अकोला जिल्हाधिकारी देतील काय लक्ष? अकोला येथे बनावट दिव्यांग प्रमाणपत्र तयार करणारी टोळी सक्रिय, दलाल डॉक्टरांची मिलीभगत। RTOने जाहीर केले नाहीत कमाल भाडेदर, दिवाळीत खासगी प्रवास वाहतुकीत प्रवाशांची लूट। रेल्वे विभागाच्या दुर्लक्षपणामुळे स्टेशनवर अवैध वेंडर पाडले, रेल्वे नीर बॉटलची जादा दराने विक्री। अकोला शहर वाहतुकीकरिता 50 इलेक्ट्रिक बसेस मिळण्याची शक्यता, अनेक वर्षांपासून बंद आहे सिटी बस सेवा। आता सविस्तर बातम्या। खडकी नजीक RTO ऑफिस जवळ नदीपात्रात खोदकाम कोणाचे आणि कशासाठी अशी विचारणा होत आहे। थेट नदीचा प्रवाह तर बळविण्याचा हा उद्योग नाही अशी शंका आता उपस्थित केली जात आहे। खडकी येथील श्रद्धानगर पाणीटाकीच्या मागच्या भागात हे खोदकाम सुरू आहे। मोठाले JCB पोकलँड लावून सुरू असलेले हे शासकीय काम आहे की खासगी असा प्रश्न विचारला जात आहे। नदीपात्रातील ब्लू तसेच रेड लाईन याचे तर उल्लंघन होत नाही ना, अशी विचारणा सामान्य नागरिकांद्वारे केली जात आहे। मोठ्या प्रमाणात सुरू असलेले हे खोदकाम कशासाठी असा प्रश्न विचारला जात असून नेमके कोणाचे खोदकाम सुरू आहे, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात गौण खनिज उचल होत असताना त्याविषयीची रॉयल्टी तर चोरल्या जात नाही याची खातरजमा करण्याची गरज व्यक्त केली जात आहे। या ठिकाणी एक माजी नगरसेविका पतीने या प्रकरणात हात ओले केल्याची चर्चा आहे। नदीपात्रात खोदकाम करण्याची परवानगी जिल्हाधिकारी यांनी दिली काय आणि महसूल तसेच गौण खनिज उत्खनन सुरू असताना तलाठी तहसीलदार यांचे दुर्लक्ष का असा प्रश्न उपस्थित होत आहे। या सर्व प्रकरणाची चौकशी जिल्हाधिकारी करतील काय अशी विचारणा स्थानिकांनी केली आहे। अकोला येथे दिव्यांगांचे प्रमाणपत्र बनवण्यासाठी तसेच बनावट दिव्यांग प्रमाणपत्र बनवण्यासाठी टोळी सक्रिय झाली असून यामध्ये दलाल डॉक्टर व तपासणी यांचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे। यावर संबंधित यंत्रणा कारवाई करेल का असा प्रश्न दिव्यांगांमधून होत आहे। दिव्यांगांना त्यांच्या प्रमाणपत्रासाठी लुटणाऱ्यांची टोळी अकोल्यात कार्यरत आहे। त्या टोळीलाच कामे दिली नाही तर तुमची दिव्यांगाची टक्केवारी कमी अधिक झाल्याशिवाय राहणार नाही। यासाठी या टोळींचे दलाल हे 40,000 ते 1,00,000 रुपये दिव्यांग ठरविण्यासाठी घेत असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे। दलालांच्या इशाऱ्यावर दिव्यांग ठरविणारे डॉक्टर व तपासनीस सही करतात, त्यानंतर हे प्रमाणपत्र दिले जाते। दिव्यांगांना देखील लुटणाऱ्यांवर कारवाईचे धाडस तपास यंत्रणांसह संबंधित विभागाला दाखवावे लागेल। त्याचबरोबर बनावट प्रमाणपत्र तयार करणाऱ्या दलालांना गजाआड टाकण्याची तर गरज आहे, पण अशा बनावट प्रमाणपत्रावर सह्या करणाऱ्या अधिकाऱ्यांना देखील धडा शिकवण्याची गरज खऱ्या दिव्यांगांकडून होत आहे। जिल्ह्यात दिव्यांग प्रमाणपत्र तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जात आहे। जे खरे दिव्यांग आहे त्यांना किती टक्के दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र द्यावे यावर पैसे घेतले जातात, तर जे दिव्यांग नाहीत पण त्यांना दिव्यांगाचे विविध शासकीय योजनांसाठी बनावट प्रमाणपत्र पाहिजे त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जात असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे। दलालांची साखळी येथे काम करत असून ती तोडण्याची गरज आहे। बनावट दिव्यांग प्रमाणपत्र बनविणाऱ्या रॅकेटवर कारवाई होईल का असा प्रश्न दिव्यांग बांधवांमधून होत आहे। दिवाळीत खासगी लक्झरी बसेस यांच्या प्रवासी वाहतुकीसाठी कमाल दर जाहीर करण्याची गरज होती, पण केवळ तक्रारी द्या असे आवाहन करत उपप्रादेशिक परिवहन विभागाने अकोला ते पुणे, अकोला ते मुंबई, अकोला ते नागपूर याचे कमाल दर जाहीर केले नाही। अकोला उपप्रादेशिक परिवहन विभागाला विचारणा केल्यानंतर देखील त्यांनी याविषयीची माहिती दिली नाही, हे विशेष। दिवाळीत प्रवाशांची लूट होऊ नये यासाठी राज्य सरकारने कमाल दर जाहीर करण्याचे आदेश दिले होते, पण त्या आदेशाची पायमल्ली अकोला उपप्रादेशिक परिवहन विभागाने केल्याचे चित्र आहे। केवळ लक्झरी बसवर कारवाईचा दिखावा केला गेला, पण प्रत्यक्षात प्रवाशांसाठीचे कमाल दराची घोषणा उपप्रादेशिक परिवहन विभागाने का जाहीर केली नाही अशी विचारणा होत आहे। शासनाचे आदेशाचे पालन होत नसल्याचे चित्र असून जिल्हाधिकारी यांनी याची गंभीर दखल घेण्याची गरज आहे। दिवाळी संपली असून पुढील 2 दिवस खासगी लक्झरी बसेसची लूट सुरूच राहणार आहे।
कमाल दर घोषित करण्याचा फॉर्म्युला जाहीर केला गेला, पण नेमके कमाल दर घोषित का केले गेले नाही अशी विचारणा आता होत आहे। कमाल दराच्या दुप्पट तर काही दिवशी तिप्पट दराचे तिकीट खासगी लक्झरी बसेसने उकळले, पण शासनच्या उपप्रादेशिक परिवहन विभागाने कमाल दराची किंमत जाहीर मात्र केली नाही। ती का केली नाही याविषयी सखेद आश्चर्य व्यक्त केले जात आहे। रेल्वे अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अकोला जंक्शन व रेल्वे स्थानकाच्या फलाटावर तसेच धावत्या गाड्यांमध्ये कुठलेही लायसन्स नसलेले वेंडर प्रवाशांच्या जीवाशी खेळत आहे। याकडे रेल्वे पोलिसांसह संबंधित विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत आहे। येथे अवैध विक्रेत्यांची चलती असून त्यांच्यावर कारवाई का होत नाही अशी विचारणा आता होत आहे। अकोला रेल्वे स्थानकावर इतर पाण्याच्या बॉटल या MRP पेक्षा तर अधिक दरात मिळतच आहे। त्याचबरोबर रेलनीर देखील 15 रुपयांची MRP असताना अधिक दरात खरेदी करावी लागत असल्याची ओरड प्रवाशांची आहे। भुसावळ ते नाशिक पर्यंत सर्व स्टॉल धारकांना तसेच साइड पेंट्री कार तसेच रेल्वेच्या बोगींमध्ये रेलनीर हेच पाणी विक्री करणे रेल्वे प्रशासनाने अनिवार्य केले आहे। पण याची किंमत 15 रुपये असताना काही विक्रेते हे 20 रुपये, धावत्या गाडीत 25 रुपये अशा चढ्या दराने विकत आहे। त्याचबरोबर इतरही खासगी कंपन्यांच्या बॉटल्स या विकल्या जात असून त्या नियमबाह्यपणे विकण्यात येत असल्याची ओरड प्रवाशांची आहे। रेल्वे स्थानकावर अवैध वेंडर आणि विक्रेत्यांची साखळी कोण चालवित आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे। काही खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडे फूड संदर्भातील लायसन्स नसताना विक्री कशी काय केली जाते अशी विचारणा प्रवासी करीत आहे। आरोग्यास अपायकारक पदार्थांची होत असलेली विक्री वाढलेली असून दुसरीकडे प्रवाशांची लूट होत आहे। फळ विक्रेत्यांचे दर हे अतिशय चढ्या भावाने असतात, त्यामुळे प्रवाशांची मोठी अडचण होत आहे। अकोल्यातील काही हॉटेल हे शिळे अन्नपदार्थ खरेदी करून ते रेल्वे सप्लाय करत असल्याची माहिती नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर सूत्रांनी दिली आहे। केंद्र व राज्य सरकारने राज्यातील निवडक शहरांमध्ये सार्वजनिक वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक बसेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे। अकोला शहरासाठी 50 बसेस मंजूर करण्यात आल्या असून या बस लवकरच अकोला शहरातील रस्त्यावरून धावताना दिसतील अशी आशा आहे। अकोला महापालिकेची शहर बस सेवा खंडित झाल्यानंतर नव्याने सुरू होणाऱ्या इलेक्ट्रिक बस सेवामुळे शहरातील नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे। सदरच्या 50 बस या टप्प्याटप्प्याने अकोल्यात दाखल होतील। त्यासाठीच्या तांत्रिक मंजुरीची प्रक्रिया मनपा प्रशासनाकडून पूर्ण केली जात आहे। महापालिकेची सप्टेंबर 2001 मध्ये स्थापना झाल्यानंतर सन 2003 मध्ये शहरवासियांसाठी पहिल्यांदा शहर बस वाहतूक सेवा सुरू करण्यात आली होती। ही सेवा 2010 पर्यंत सुरळीत सुरू होती। कालांतराने ही बस सेवा बंद पडली। त्यानंतर थेट 2017 मध्ये तत्कालीन आयुक्त अजय लहाणे यांनी बस सेवा सुरू करण्याचं कंत्राट श्रीकृपा ट्रॅव्हल्सला दिला। कंत्राटदाराने 20 बसेस सुरू केल्यात, मात्र श्रीकृपा ट्रॅव्हल्सला आर्थिक गणित सांभाळता न आल्याने त्यांच्यावर ही बस सेवा बंद करण्याची नामुष्की ओढवली। 2020 पासून ही सेवा ठप्प आहे। अकोला शहरात इलेक्ट्रिक बस सुरू झाल्यानंतर इंधनावरील खर्चात बचत होण्यासोबतच शहराचे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल। राज्य सरकारच्या शिफारशीनंतर केंद्र सरकारने ई बसेस मंजूर केल्यानंतर प्राधान्याने ई बसेससाठी चार्जिंगची व्यवस्था उभारली जाणार आहे। त्यासाठी केंद्रामार्फत किमान 8 ते 10 कोटी रुपये अनुदान प्राप्त होण्याची शक्यता आहे। याशिवाय मनपाकडून बस चार्जिंग केंद्र सुरू करण्यासाठी जागाही निश्चित करण्यात आल्या असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम घेऊन आले आहे फुल टू पैसा वसूल मान्सून सेल। खरेदी करा 2 जीन्स आणि मिळवा 1 जीन्स अगदी फ्री फ्री फ्री। तसेच मिळवा 1000 रुपये किमतीचे कॅज्युअल शर्ट फक्त आणि फक्त रुपये 599 मध्ये, म्हणजेच मिळवा 40% पर्यंत महा डिस्काउंट। एवढेच नव्हे तर मिळवा सर्व प्रकारच्या ब्रँडेड फॉर्मल पॅन्ट व फॉर्मल शर्टवर 20% ते 35% पर्यंत महा डिस्काउंट। चला तर मग आजच मार्कस रेडीमेड मल्टीब्रँड शोरूमला भेट द्या आणि फुल टू पैसा वसूल मान्सून सेलचा भरपूर लाभ घ्या। तर आमचा पत्ता आहे मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम, LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत।
बाळापूर तालुक्यातील हातरुण व परिसरात वाळूसाठी नद्यांचा लिखित लिलाव झाला नसताना परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन सुरू असून शासनाच्या लाखो रुपयांच्या महसुलाला महसूल विभागातील कर्मचाऱ्यांच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे या भागातील नद्यांमधून अवैध उत्खनन व अवैध वाळू विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे। हातरुण, लोणाग्रा, पैरगाव, वेराळे, खामना येथून दररोज 30 ते 40 ट्रॅक्टर या वाहनाद्वारे दिवसरात्र वाळू उत्खनन होत आहे। त्यामुळे हातरुण येथील शेतरस्त्यांवर मोठे खड्डे होत असल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतात बैलगाडी नेणे कठीण झाले आहे। काही शेतकऱ्यांनी स्वतःहून पैसे जमा करून शेत रस्त्यांमध्ये माती टाकून शेत रस्ते बनवले होते। या रस्त्यांचा वाळू माफिया चोर गैरफायदा उचलून रात्रंदिवस ट्रॅक्टरने रेती वाहत असल्यामुळे शेत रस्ते खड्डेमय झाले आहेत। हातरुण परिसरात तलाठी व मंडळ अधिकारी कधीही येत नसल्यामुळे वाळू चोर माफियांना चांगले दिवस आले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे। मात्र या वाहनांवर महसूल कर्मचारी आपला खिसा गरम करून कारवाई करत नसल्याचे चित्र आहे। कर्मचाऱ्यांच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे शासनाचे लाखो रुपयांचे गोंड खनिज चोरीला जात आहे। भाई हम किसान लोग हैं, ये हमारे खेत की तरफ रास्ता जाता और ये रास्ते को ये ट्रैक्टर वालों ने रेतिया वालों ने ख़राब कर दिए। और दूसरी बात क्या है, हमने इसको पैसा लगाकर शेतकारी लोग पैसा लगाकर ये रास्ता बनाए, आने जाने का तकलीफ ना हो। कपास लाने का तकलीफ हो जाती है हमारे को, सोयाबीन लाने का तकलीफ हो जाती है। ये क्या कर रहे, नालों में जा रहे, पूरी रेता भर रहे और पूरे हमारे खेतें भी ख़राब कर रहे और ये रास्ते भी ख़राब कर दिए पूरा टोटल। अभी तो गड्ढे देखो, ये गड्ढे देखो तुम्हारे सामने है। और दूसरी बात क्या है कि हमने पटवारी को उसके बारे में बोले थे, तो पटवारी आने को खाली नहीं है। पटवारी को बोले, मंडल अधिकारी को बोले, गांव में दिखती नहीं, आती ही नहीं गाँव में। इनको हम किसको बोलना, हमने किसको फरियाद लिया ना। ये हमारी इतनी है, ये है विनंती है कि हमारा काम ये बरोबर तुम सोच समझ के काम भी कर दो हमारा। इतना अगर कार्रवाई नहीं हुई तो हम बालापुर जाकर ऑपरेशन में बैठेंगे, इसकी मांग करेंगे अब, क्योंकि बहुत थक गए हम बोलते इनको। श्री गुरुनानक देव यांच्या 554व्या प्रकाश पर्वानिमित्त 17 ते 27 नोव्हेंबर पर्यंत स्थानिक रेल्वे स्टेशन परिसरातील गुरुद्वारामध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे। आज पहिल्या दिवशी प्रभात फेरी काढण्यात आली। प्रकाश पर्वानिमित्त कीर्तन दिवाण आणि श्री अखंड पाठ साहिबला आरंभ झाला। रात्री 8 ते 10 वाजता हजुरी रागी जत्था आणि भाई बलजीत सिंह पटियावाले यांचे कीर्तन। 25 नोव्हेंबर रोजी रक्तगट तपासणी व रक्तदान शिबिर डॉक्टर हेडगेवार रक्तपेढीच्या सहकार्याने होणार आहे। 26 नोव्हेंबर रोजी 8 वाजतापासून नियोजित कार्यक्रम होतील। 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते 9:30 वाजता श्री अखंड पाठ साहिबाची सांगता, सकाळी 10 ते 11 वाजता निशान साहिबचे कापड बदल सोहळा होणार आहे। या प्रसंगी श्री गुरुद्वारा प्रबंधक समितीचे पदाधिकारी उपस्थित राहतील। श्री गुरुपुरब पर्वानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन श्री गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष रामिंदर सिंग छतवाल, कार्यकारी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष परमिंदर सिंग ओबेरॉय, सचिव जोगिंदर सिंग सेठी आणि गुरुद्वारा व्यवस्थापन समिती अकोल्याच्या वतीने करण्यात आले आहे। केवळ एका पावसामुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आता जिल्हाभरात रब्बी पिकांच्या पेरण्या सुरू असताना जमिनीत ओल नसल्यामुळे बळीराजा चिंतेत असून हरभरा पिकाची पेरणी केल्यावरही बियाणे न उगवल्यास दुबार पेरणीचे संकट उद्भवण्याची शक्यता आहे। अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप पीक काढणीनंतर आता रब्बीच्या पीक पेरणी सुरुवात केली आहे। परंतु अकोला जिल्ह्यात यंदा परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने शेतजमिनीतील ओल कमी झाल्याने रब्बीचे पीक योग्यरित्या येईल की नाही असा प्रश्न बळीराजासमोर उभा राहिला आहे। अकोला जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी हरभरा व गहू पिकांची पेरणी सुरू केली आहे। यामध्ये कोरडवाहू शेतकऱ्यांच्या शेतात पेरलेले बियाणे जमिनी ओल असल्याने उगवलेच नाही, त्यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे। त्यातच ओली शेत जमिनीवर स्प्रिंकलरच्या साहाय्याने पिकांना पाणी देण्याची प्रक्रिया बहुतांश शेतकऱ्यांनी सुरू केली असून या वर्षी रब्बी हंगाम हा बळीराजासाठी किती लाभदायी ठरेल हे येणाऱ्या काळात कळेल। माझ्या शेतामध्ये सध्या रब्बी हरभऱ्याची पेरणी चालू आहे। परतीचा पाऊस न आल्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी हरभऱ्याची पेरणी केली होती, परंतु मात्र ते काही पेरणी योग्य झालेली नाही।
सक्सेस झाली नाही. डबल त्यांना शेत पेरायला लागत आहे. ज्यांच्याजवळ पाण्याची सोय आहे त्यांनी आता पेरणीचे प्रयत्न चालू आहेत, परंतु ते पेरणी वाया जात असल्यामुळे या शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं संकट तर आहेच, परंतु पहिल्या परतीच्या पावसामुळे जे नुकसान झालं न पाणी आल्यामुळे, आता त्याच्यापेक्षा दुप्पट संकट हे आहे, पेरणी करूनही निघत नाही आहे. तर अशी परिस्थिती आज दुबार पेरणीची, हरभरा पेरणीची म्हणा, गहू पेरणीची म्हणा झालेली आहे. तरी शेतकऱ्याकडे शासनाने लक्ष द्यावे ही विनंती. यावर्षी परतीचा पाऊस आला नाही, त्यामुळे पेरणी हरभऱ्याचे लेट झाले. ज्याच्याजवळ पाणी आहे ते शेतकरी पेरून राहिले, ज्यांनी पेरले ते वाया गेले सध्या करोडो शेतकऱ्याची. आता ज्याच्याजवळ आहे यायचंही बी काही खरं नाही समजा, पण हे प्रयत्न करून राहिले. होत असेल तर जमलं तर जमलं, नाही जमलं तर मग पाहता येईल अशा हिशोबानं ते पेरणी चालू आहे. अंतरी शिवारात, अंतरी मलकापूर, तालुका बाळापूर, जिल्हा अकोला. अकोट तालुक्यातील पणज येथील लक्ष्मी फर्निचर मार्ट दुकानावर वन विभागाच्या पथकाने धाड टाकत मोठ्या प्रमाणात सागवानाची लाकडे जप्त केली आहेत. या प्रकरणी वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे अवैध सागवानाची तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. सागवानची लाकडे ही मेळघाटमधील वन्यजीव विभागाच्या अखत्यारीत येत असलेल्या जंगलातून काही लाकूड तस्करांनी आणून लक्ष्मी फर्निचर मार्ट यांना दिली व त्यापासून सदर ठिकाणी अवैधरित्या सागवानांच्या फर्निचर बनवण्याचे काम सुरू होते. वन विभागाच्या पथकाने अंदाजे 8 ते 9 घनमीटर सागवान, चौकट नग, कट साईज नग जप्त केली असून हे सागवान कुऱ्हाडीच्या साह्याने ओबडधोबड तोडण्यात आल्याचेही वन विभागाला घटनास्थळी दिसून आले. वन विभागाच्या पथकाने 8 ते 9 लाख रुपये किमतीच्या सागवान तसेच इतर प्रजातीची लाकडे जप्त केली आहे. वन विभागाच्या कारवाईमुळे अकोट तालुक्यातील वन्यजीव विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून या कारवाईमुळे लाकडाची तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. कारवाई विभागीय वनाधिकारी अमरावती, खामगाव प्रादेशिक वन विभाग, बुलढाणा फिरते पथक, अमरावती फिरते पथक, अकोला उपवन संरक्षक, अकोला सहाय्यक वन संरक्षक यांच्यासह इतर पथकाने केली. सदरच्या प्रकरणात सागवानाची लाकडे जप्त करण्यात आली असून सुरेश दातीर यांच्या लक्ष्मी फर्निचर मार्ट विरोधात वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळापूर तालुक्यातील निंबा फाटाजवळील कारंजा फिडरला अचानक आग लागली. या आगीमुळे काही रोहित्र जळून खाक झाले. आग विझवण्यासाठी महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी व स्थानिक नागरिकांनी अथक परिश्रम घेतले. आगीच्या घटनेमुळे या फिडरवरील 40 ते 50 गावे अंधारात राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. फिडरवर अधिक लोड आल्यामुळे आग लागण्याची माहिती देण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यात ग्रामीण भागात सध्या रब्बी हंगाम सुरू झाला असून यावेळी शेतकरी शेतातील पिकांना पाणी देण्यास दिवस रात्र झटत आहेत. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे अकोला जिल्ह्यातील बहुतांश भागात शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बाळापूर तालुक्यातील निंबा फाटाजवळील कारंजा फिडरला आज दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक तसेच महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आग रेतीने विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु खूप वेळपर्यंत आग सुरू होती. आज झालेल्या घटनेमुळे बाळापूर तालुक्यातील 40 ते 50 गावे हे अंधारात राहण्याची शक्यता महावितरणतर्फे वर्तविण्यात येत आहे. यापूर्वी सुद्धा अनेकदा गावकऱ्यांनी सदर फीडरवरील लोड कमी करण्यासाठी पर्यायी दुसरे फीडर या भागात बसवण्याची मागणी केली होती, परंतु महावितरणने याबाबत कोणतीही उपाययोजना न केल्यामुळे आज जास्त लोडमुळे सदर फीडर जळाल्याची चर्चा या भागात होत आहे. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात याबाबत कोणतीही कारवाई न झाल्यास बाळापूर तालुक्यातील बहुतांश शेतकरी अकोला महावितरणच्या मुख्य कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचे यावेळी स्थानिक नागरिकांनी सांगितले. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना आरटीओ ऑफिस समोर, अकोला. शहरातील नदीपात्रातील अवैध खोदकाम कुणाचे? अकोला जिल्हाधिकारी देतील काय लक्ष? अकोला येथे बनावट दिव्यांग प्रमाणपत्र तयार करणारी टोळी सक्रिय, दलाल डॉक्टरांची मिलीभगत. आरटीओने जाहीर केले नाहीत कमाल भाडेदर, दिवाळीत खासगी प्रवास वाहतुकीत प्रवाशांची लूट. रेल्वे विभागाच्या दुर्लक्षपणामुळे स्टेशनवर अवैध वेंडर वाढले, रेल्वे नीर बॉटलची जादा दराने विक्री.
अकोला शहर वाहतुकीकरिता 50 इलेक्ट्रिक बसेस मिळण्याची शक्यता. अनेक वर्षांपासून बंद आहे सिटी बस सेवा. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा. RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडीसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.